जोशी देसाई बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे शिवसेना प्रमुखांची जयंती आणि आजच्याच दिवशी होणारा एक मोठं राजकीय अभिसरणाची बातमी। राज्यातील राजकारणात एक मोठा नव्यानं प्रयोग होतोय। शिवशक्ती आणि भीमशक्ती आज एकत्र येते। या संदर्भातल्या बातम्या पाहूयात सुरुवातीला। आजच्या दिवसाची मोठी बातमी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येते। ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याचे आता संकेत मिळत आहेत। आज दुपारी याबाबतची एक मोठी पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। पण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्र येण्याने राज्यातल्या राजकारणाची काय समीकरणं बदलत आहेत की नव्या समीकरणांची जुळवाजुळव हळूहळू धीम्या गतीने का होईना एका मोठ्या यशाला या दोन्ही पक्षांना पुढे नेण्याची शक्यता आहे। या सगळ्याबाबत आपण चर्चा करणार आहोत। शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा आज दुपारी पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता आहे। अर्थात सगळ्यात महत्त्वाची अधोरेखित बाब म्हणजे आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे येणार आहेत आणि त्याच वेळी या दोघांची एकत्रितरित्या पत्रकार परिषद होणार आहे। आपल्या सोबत रवींद्र आंबेकर ज्येष्ठ पत्रकार आणि मधु कांबळे सर ज्येष्ठ पत्रकार जोडले जात आहेत। सुरुवातीला जातोय आंबेकर सर यांच्याकडे। आंबेकर सर, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत। खरं तर सामाजिक अभिसरणाचा एक वेगळा प्रयोग म्हणून सातत्यानं लिखाण करताना आजचा दिवस, आजच्या दिवसातली ही राजकीय घडामोड अगदी राजकीयपणे, तटस्थपणे आणि दोन्ही पक्षांकडे एक लेखन पत्रकार म्हणून आपल्याला कशी दिसते आहे? आंबेकर सर यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत मधु कांबळे सर देखील जोडले जात आहेत। मधु कांबळे सरांची ओळख म्हणजे सातत्यानं महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीचं अवलोकन करताना त्याच्यातल्या खाणाखुणा, खाचाखुणा माहीत असलेला एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे। कांबळे सर, आज एक प्रयोग होतोय, या प्रयोगाकडे आपण कसं पाहताय? अर्थातच मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातली ही अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आहे असं मला वाटतं। याचं कारण असं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आंबेडकरी समाज जो आहे किंवा एक ज्याला आंबेडकरी समाजाची ताकद म्हणतो महाराष्ट्रातल्या राजकारणातली, ही नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण बदलवणारी ठरलेली आहे। आणि सातत्यानं आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून त्याचा इतिहास जर आपण पाहिला किंवा तपासला तर आपल्या हे लक्षात येईल की जेव्हा जेव्हा आंबेडकरी शक्ती किंवा ज्याला भीमशक्ती आपण आज म्हणतो ती जेव्हा जेव्हा एकवटून अशी महाराष्ट्राच्या राजकारणात उतरते तेव्हा राजकारणातले सगळे पट बदललेले आहेत। म्हणजे अगदी 1967 पासून आपल्याला अगदी 1998 पर्यंतचा हा सगळा इतिहासाचा पट पाहायला मिळू शकतो। आणि त्या दृष्टीने मला वाटते अनेक वर्षापासून साधारणतः गेल्या 20 वर्षापासून एकूणच ह्या आंबेडकरी राजकारणाला जी की एक अशी मरगळ आलेली होती, ती मरगळ काही प्रमाणामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी थोडासा झटकण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या नेतृत्वाखाली जी वंचित बहुजन आघाडी हा एक नवीन प्रयोग त्यांनी पुन्हा नव्याने केला आणि 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जरी त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी आपण त्याचा बारकाईने जर अभ्यास केला तर वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मतं आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे किंवा त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या सगळ्या रणनीतीमुळे काही पक्षांना झालेलं नुकसान आणि काही पक्षांना झालेला फायदा याचा विचार करता आत्ता ही नव्यानं जी काही समीकरणं येऊ घातलेली आहेत, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी, हे समीकरण मला असं वाटतं की पुढच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिवर्तनाची एक नांदी आहे असं मला वाटतं। अगदी या विषयावर आपण बोलूया। आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्राचे रवींद्र आंबेकर सर जोडले जात आहेत। आंबेकर सर, मुळातच सामाजिक अभिसरणाच्या आणि पुरोगामी विचारांच्या प्रवाहावर जी माणसं लिहितात, चिंतन करतात, बोलतात, अशांची सातत्यानं आपण संपर्कात होता। आजचा दिवस या चळवळीसाठी एक राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। पण आंबेकर सर, तुम्ही साधारणपणे
वंचितचा प्रयोग झाला त्या क्षणाचेही तुम्ही साक्षीदार होता. त्याच्या अगोदर साधारणपणे 2014च्या निवडणुकीवेळी अनेक पुरोगामी विचारांनी बांधलेली पुरोगामी लोकशाही आघाडीची म्हणजेच शेकाप किंवा प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांनी बांधलेली मोठही पाहिली होती. त्याच्याही अगोदर पल्ल्याआड जाऊन शिवशक्ती भीमशक्तीची उद्धव ठाकरेंनी एक दशकभरापूर्वी जी हाक दिली होती त्यावेळेचेही साक्षीदार होतात. आपल्या या सगळ्या टप्प्यातनं आजचा दिवस तुम्हाला कसा दिसतोय? मला असं वाटतं की आता थोडंसं मागे जाऊन पण पाहायला पाहिजे की आंबेडकर आणि ठाकरे यांचं नातं काही आजचं नाहीये. याच्या आधी आपल्याला प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नातं आहे या बाबतीत महाराष्ट्रातील जनतेला मागच्या वेळेलाच त्यांनी सांगितलं होतं की हे काही नातं नवीन नाहीये. महाराष्ट्राला आता हा प्रयोग जरी नव्याने समोर येत असला तरी याच्या मागे निश्चित भूमिका ही आहे की भारतीय जनता पक्षाचं जे हिंदुत्व आहे ते शिवसेनेने सरसकटपणे नाकारलेलं आहे. आणि शिवसेनेची जी जडणघडण आतापर्यंत कट्टर उजव्या विचारधारेचा पक्ष म्हणून होती, म्हणजे पाकिस्तानमधून जर कोणाच्या नावाचा फतवा निघायचा तर तो बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा निघायचा. तर ती जी काही कट्टरता आणि ती कट्टर पक्षाची जी काही त्यांची इमेज होती त्या इमेजच्या विपरीत जाऊन आता त्यांनी एक पुरोगामी भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी सांगितलंय की भारतीय जनता पक्षाचं जे हिंदुत्व आहे ते खरं अर्थाने हिंदुत्व नाहीये, ते शेंडी जाणव्याचे हिंदुत्व आहे आणि ते देशाला खड्ड्यात टाकणारं हिंदुत्व आहे. मला असं वाटतं की ही नेहमी हिंदुत्व हा जो काही प्रकार भारतीय जनता पक्षाने ज्याला आपण म्हणू प्रयोगशाळा केलेली आहे देशाची, याला जो विरोध होतोय त्या विरोधाचा हा आवाज आहे. आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक नवीन आयाम देणारा जरूर आहे. 2019च्या निवडणुकांमधला प्रयोग पाहिला आपण, त्यावेळेला वंचित आणि MIMच्या युतीचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाल्याची ओरड होती. मात्र वंचितने स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्या वोट बँकला आजपर्यंत इग्नोर केलं होतं त्या वोट बँकने स्वतःची जागा निर्माण केली. त्याचा फायदा तोटा कोणाला होईल हा नंतरची गोष्ट आहे, कारण प्रत्येक पक्ष स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा फायदा कुणाला तरी होत असतो आणि कुणाला तरी तोटा होत असतो. आपण त्या डिबेटमध्ये नको जाऊयात. आजच्या घडीला आज हे इंजिन जे लागलेलं आहे वंचितचं शिवसेनेला, त्याचा निश्चितपणे शिवसेनेला फायदा होईल. पण एक गोष्ट की शिवसेनेची जी पारंपरिक मतं आहेत ती वंचितकडे जातील की नाही जातील, ज्या पद्धतीचं आपण जरी वर पाहिलं की वर एकत्र युती झाली तरी पण बऱ्याचदा असं होतं की ज्या वेळेला तुम्ही वोटर्सकडे जाता, ज्या वेळेला खाली ग्रामीण भागामध्ये जाता, ज्या वेळेला बूथ लेवलवर जातात, त्यावेळेला हे अमलगमेशन कसं होईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि ही वोट मतांच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर ट्रान्सफर ऑफ वोट्स वंचितकडनं शिवसेनेला होणं आणि शिवसेनेकडनं वंचितला होणं याच्यामध्ये मला थोडीशी साशंकता वाटते की शिवसेनेची मतं किती वंचितकडे जाऊ शकतील. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो मला असं वाटतं की जाता पण मी सुचवतो की काँग्रेस आणि NCP यांना पुन्हा वंचित बरोबरचं हा घरोबा कितपत पटेल जर महाविकास आघाडी राहणार असेल तर, आणि जर महाविकास आघाडीचं विसर्जन होणार असेल तर शिवसेना आणि वंचित यांचं मिळून निश्चित एक महाराष्ट्रामध्ये मोठी शक्ती निर्माण होऊ शकेल. अगदी हाच मुद्दा घेऊन मी मधु कांबळे सरांकडे जातोय. कांबळे सर, ज्या पद्धतीने 2-3 महत्त्वाचे संदर्भ आत्ता महत्त्वाचे असे आहेत की वंचितची एक फार मोठी ताकद आहे. वंचित या अगोदर राष्ट्रवादीसोबत होती, काँग्रेससोबत होती आणि आता वंचित शिवसेनेसोबत जाते. मुळात आजच्या घडीला मविया हा शब्द उच्चारला की सगळ्यात आधी आपल्या नजरेसमोर येतात ती म्हणजे शिवसेना. या आघाडीची गरज सगळ्यात जास्त शिवसेनेला आहे आणि शिवसेनेला ही आघाडी टिकवण्यासाठी वंचितची म्हणजे आपल्या परस्पर विरोधी असलेल्या विचारधाराची जर मदत घेऊ शकते. याच्या अगोदर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसारख्या एका कडवट विचाराची म्हणजे शिवसेनेचं वंचितसोबत जाणं हे आज आपल्याला जरी काही धाडसी वाटत नसलं तरी शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणं याच्यापेक्षा ते धाडसी नक्कीच नसेल. ही गोष्ट ज्यावेळी आपण मान्य करतो त्यावेळी मवियाला शिवसेना आपला वाटा हा वंचितला देऊन ही आघाडी टिकवण्यात आगामी काळात म्हणजे सध्या शिवसेनेचं लक्ष आहे मुंबई महापालिका आहे. येणं प्रकारे त्यांना चेंबूर असेल, धारावी असेल, शिवाळ्यांचे भागातले काही भाग असतील किंवा प्रत्येक खासदाराच्या भागातले जिथे रिपब्लिकन ताकद आहे त्या ताकदीवर लक्ष हे आता शिवसेनेचं आहे. अशा पद्धतीत स्वतः उद्धव ठाकरे या आघाडीसाठी मवियाच्या ज्येष्ठ नेत्यांची समजूत काढू शकतील. काय संदर्भ दिसत आहेत?
नाही, मला असं वाटतं की आता सगळी जी बदललेली जी राजकीय परिस्थिती आहे, म्हणजे याच्या पूर्वीचे ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या त्याचा तंतोतंत आता संदर्भ घेणं किंवा त्याच्याशी संगती जोडणं हे थोडंसं मला वाटतंय की वेगळं होईल ते. अगदी. याचं कारण असं की प्रकाश आंबेडकर यांचं जे राजकारण आहे हे रिपब्लिकन पक्षाचे जे इतर नेते आहेत किंवा इतर गट आहेत यांच्यापेक्षा सातत्यानं त्यांचं वेगळं राजकारण राहिलेलं आहे. म्हणजे आत्ता जरी उद्धव ठाकरे यांनी काही पुरोगामी भूमिका घेतली किंवा सेक्युलर भूमिका घेतली ही बरोबर आहे आणि त्यामुळं आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत होत आहे आणि म्हणून ही आघाडी होणं किंवा हो घातलेली आघाडी काही परिणाम घडवणारी असली तरी सुद्धा जेव्हा कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमध्ये शिवसेना होती आणि बाळासाहेब ठाकरे असताना त्यावेळेला 1990-91च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी कायम प्रस्थापित राजकारण्यांच्या किंवा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि त्यावेळेला जनता दल बऱ्यापैकी प्रभाव होता जनता दलाचा आणि जनता दलाबरोबर त्यांनी त्यावेळेला प्रस्ताव ठेवला होता की आपण शिवसेनेबरोबर युती करूया आणि भाजपच्या विरोधात आपण लढूया आणि भाजपचा पराभव करू. आणि काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात, कारण त्यावेळेला काँग्रेस आणि भाजप हे रिपब्लिकन पक्षासाठी किंवा आंबेडकरी चळवळीसाठी दोन्ही सारखेच पक्ष होते आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळेला भूमिका घेतली होती की भाजप आणि काँग्रेसचा पराभव करायचा असेल तर आपल्याला शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल. परंतु त्या काळामध्ये जनता दलाच्या काही नेत्यांनी त्याला विरोध केला, त्यामुळे त्यावेळचीच ती युती बारगडी होती शिवसेनेची आणि रिपब्लिकन पक्षाची. त्यामुळं आत्ता म्हणजे त्यावेळेला खूप कट्टरवादी शिवसेना होती, हिंदुत्ववादी, म्हणून त्यावेळेला युती टाळली होती अशातला काही भाग नाही. परंतु त्यावेळेला काही ती समीकरणं जुळली नाही. पण आत्ता आपण जे म्हणता किंवा काँग्रेस राष्ट्रवादी, खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी तशी राष्ट्रवादीबरोबर कधी युती केलेली नाही. ते काँग्रेसबरोबर त्यांनी युती केलेली आहे आणि 99च्या निवडणुकीमध्ये आता जो काही प्रश्न उपस्थित केला जातो किंवा आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी जी आहे त्या आघाडीमध्ये मग प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सामावून घेणार का किंवा त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण होतील का किंवा त्यातून काय वेगळे असे काही फाटाफुटीचे हे तयार होतील का. परंतु मला असं वाटतं की 1999ला राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे दोन वेगळे पक्ष झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसबरोबर युती केली होती आणि काँग्रेसनं राष्ट्रवादीबरोबर युती केली होती. त्यामुळे त्यांची काँग्रेस राष्ट्रवादीची स्वतंत्र युती होती आणि काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघ म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची स्वतंत्र युती होती आणि निवडणुकीनंतर ते तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र सत्तेमध्ये पण आले होते. फक्त आत्ताचा फरक एवढाच आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर, खरं म्हणजे शिवसेना जेव्हा पहिल्यांदा 95ला सत्तेमध्ये आले, त्यांचे 2 मुख्यमंत्री झाले, 4.5 वर्षाचा काळ त्यांना सत्तेवर राहण्याचा मिळाला शिवसेनेला, परंतु त्यांच्या विचारसरणीमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. आता मात्र उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले, भाजपची त्यांनी साथ सोडली, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर त्यांनी युती केली, त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांची आणि एकूण त्यांच्या शिवसेनेची भूमिका पूर्णपणे बदललेली दिसते आणि ते सेक्युलर, संविधानवादी आणि पुरोगामी अशी ते भूमिका घेऊ लागलेले आहेत. त्यामुळे आंबेडकरी समाज जो आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो अनुयायी वर्ग आहे, खरं म्हणजे आज एक चांगली गोष्ट अशी घडते की बाबासाहेबांचा अनुयायी वर्ग हा इतर समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय. तो बाबासाहेबांना आता स्वीकारायला लागलेला आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये आत्ताचं जे भाजपचं राजकारण आहे, भाजपचं जे हुकुमशाही पद्धतीचं राजकारण चालू आहे, धार्मिक एक दुही माजवण्याचं जे राजकारण आहे त्यामुळे खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या पुरोगामी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये खूप अस्वस्थता आहे. अगदी. आणि ही अस्वस्थता आता प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली याच मुद्द्यावर येणार आहे. कारण ज्या पद्धतीनं मधु कांबळे सरांनी आता जो मुद्दा उपस्थित केलाय त्यातनं पुन्हा एकदा महाराष्ट्राला किंवा ज्येष्ठ पत्रकारांच्या नजरेतनं 2 प्रश्न महत्वाचे आहेत. ते 2 प्रश्न घेऊन मी ब्रेकनंतर जाणार. प्रश्न अगोदर मी उलगडा करतोय की कोण आहेत प्रकाश आंबेडकर
आणि कोण आहेत उद्धव ठाकरे? या दोन प्रश्नांची उत्तरं या दोन ज्येष्ठ पत्रकारांकडून जाणून घेतो. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा लोकशाही. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी राजकीय घडामोड आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या नजरेतनं या सगळ्या घडामोडीचे आपण संदर्भ जाणून घेतोय. मी जातोय रवींद्र आंबेकर सरांकडे. आंबेकर सर, जाण्यापूर्वी मी 2 प्रश्न उपस्थित केले होते. त्याच प्रश्नाच्या अनुषंगानं अगदी सोपा प्रश्न, कोण आहेत प्रकाश आंबेडकर? आज मुंबईला जर विचारलं तर आंबेडकरी चळवळीचे नेते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू, अशा पद्धतीनं आपण त्यांची माहिती देऊ शकतो. पण या सगळ्यात प्रकाशरावांची जी ओळख आहे ती ओवेसीने जेवढी ओळखली तेवढी महाराष्ट्रातल्या नेत्यांना ओळखता आली नाही, हे वास्तव आहे. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाची गणित, विचारधारा, समजला गेलेला दलित वर्ग त्यांच्याकडे आजही त्यांच्याकडे का निष्ठेनं पाहतो. महाराष्ट्रात कुठलंही सत्तांतराचं गणित असलं तरी अकोला जिल्हा परिषदेतली त्यांची ताकद, महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाड्यातली त्यांची ताकद ही ज्याला कळली ते राजकीय समीक्षक खऱ्या अर्थानं त्याला आपण बोलू शकतो. आज घडीला प्रकाश आंबेडकरांना आपल्याकडे ओढण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी आंबेडकर भवनमध्ये जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळले आहेत का? आणि तुमच्या नजरेतनं आज प्रकाश आंबेडकर कोण आहेत, त्यांची राजकीय ताकद? असं वाटतं की त्यांची जी काही राजकीय ताकद आहे तर त्यांचा पूर्ण क्षमतेने प्रकाश आंबेडकरांनी कधी उपयोग केलेला नाही. अगदी आपण बघूयात की दलित मतांचं राजकारण, आपण ज्याला म्हणूयात की वंचित शोषित घटकांचं राजकारण करून मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनवली आणि देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी दबदबा ठेवला. प्रकाश आंबेडकरांना तसं करता आलं नाही. अकोला जिल्हा परिषदेचा जो काही प्रयोग आहे हा एक वेगळा प्रयोग आहे, पण राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचा दबदबा राहिला. आंबेडकर घराणं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. मात्र मला असं वाटतंय की महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ ही नेहमी राजकीय दृष्ट्या पोलकी राहिली. कारण आंबेडकरी चळवळ जर एकवटली, एका झेंड्याखाली एकवटली, तर या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आपल्याला प्रस्थापित वर्गाचं राजकारण सातत्याने महाराष्ट्रामध्ये दिसतं, ते काँग्रेस असेल, एनसीपी असेल, आता भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल किंवा उद्या शिवसेनेचं सरकार आलं तरी पण शिवसेनेत ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक प्रस्थापित वर्गाचं राजकारण नेहमी पाहायला मिळतं. तीच घराणी फिरून फिरून आपण भाकरी उलटवण्याचा प्रकार जो म्हणतो की भाकरी उलटवली गेली पाहिजे नाहीतर ती करपते, पण महाराष्ट्रातील सत्ता कारणामध्ये जी आपण भाकरी उलटवतो ते दुसऱ्या बाजूला पण तीच लोक असतात आणि पहिल्या बाजूलाही तीच लोक असतात. तीच घराणी आता आपण जसं पाहतो की राधाकृष्ण विखे पाटील आता भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, पण उद्या जर काँग्रेस आली तर तुम्ही गॅरंटी देऊ शकता का की ते तिथेच राहतील? तर काही घराणी आहेत जी महाराष्ट्राचं राजकारण चालवतात. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रस्थापित लोकांना सातत्याने वंचित घटकाच्या एकीकरण, दलित वर्गाचं एकीकरण आणि त्यांचं जर एक गटा मतदान निर्माण झालं तर त्याची सातत्याने भीती वाटत राहिलेली आणि म्हणूनच सातत्याने निळ्या झेंड्याचे तुकडे करून करून प्रत्येकाने आपापल्या झेंड्याबरोबरीने एक निळा झेंडा लावला. अनेक नेते तयार केले, अनेक नेत्यांची छोटी छोटी संस्थानं तयार केली आणि त्यांच्या मागे कधी संघटन उभं राहू दिलं नाही. म्हणजे आपण जर पाहिलं की रामदास आठवले यांच्या मागे संघटन नाही. रामदास आठवले एक सोडलं तर आज केंद्रीय मंत्री आहेत, पण त्यांच्या पक्षाचे कोण आमदार आहेत का? त्यांच्या पक्षाचे मागच्या वेळेला त्यांना मंत्रिपद मिळाली, मात्र तरी पण संघटना उभी राहिली का? नगरसेवक उभे राहतात का? तर पक्ष म्हणून हे न वाढता केवळ नावं उचलणं आणि तो एक निळ्या झेंड्याच्या खाली, म्हणजे नेता कमजोर असला तरी तो निळा झेंडा एवढा पॉवरफुल आहे की लोक मतदान करतात. वंचित घटकाचं हे राजकारण बदलण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी 2019 मध्ये केला आणि त्याला यश सुद्धा मिळालं. पण जर महाराष्ट्रामध्ये हे राजकारण मोठ्या प्रमाणावर निर्माण झालं, ही एक गटा मतदान निर्माण झालं, तर मला असं वाटतं की ज्या दलित शोषित वंचित घटकाची जी अस्मिता आहे, मागासवर्गीय समाजाचे जे ऍस्पिरेशन्स आहेत, पॉलिटिकल ऍस्पिरेशन्स, त्याला जर त्यांनी केटर केलं, त्याला जर वाट मोकळी केली तर मला असं वाटतं ते किंग मेकर होऊ शकतील. पण ह्या क्षमतांचा पूर्ण वापर त्यांनी अजूनपर्यंत केलेला नाही. या युतीनंतर ते किती करतील मला माहित नाही, कारण काँग्रेस, एनसीपी आणि महाविकास आघाडी एकत्र राहिली शिवसेनेच्या सोबत तर पुन्हा याच्यामध्ये त्यांना किती वाटा मिळेल, किती जागा मिळेल. नक्कीच आंबेडकर सर, तुमची ही जी ओळ आहे ती अत्यंत महत्वाची होती आणि माझ्या प्रश्नाला अनुसरून ती आली म्हणून ते मला जास्त त्याचं म्हणजे तो प्रश्न पोचू शकला की प्रकाश आंबेडकरांना
त्यांची ताकद माहीत नाही, पण ती ताकद ओवेसीने ओळखली, त्यांनी स्वतःची ताकद वापरली नाही, ही गोष्ट महत्त्वाची होती. प्रसाद मोकाशी सर माझ्यासोबत जोडले जात आहेत. आज एक महत्त्वाची गोष्ट घडते. या महत्त्वाच्या गोष्टीतले दोन महत्त्वाचे पैलू आहेत. एक तर स्वतः ठाकरे हे आंबेडकर भवनात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याबद्दल बोलणार आहेत. दुसरी मोठी गोष्ट, या सगळ्या आघाडीचा फायदा किंवा नव्या युतीचा फायदा दोन पक्षांना होणार आहे, दोन नेत्यांना होणार आहेत. पण अजून दोन नावं आहेत, त्यांना कितपत फायदा होईल, जे नव्या विचारायचे आहेत आणि जे सगळी चळवळ स्वतः घेऊन आता पुढे चालले आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे आदित्य उद्धव ठाकरे आणि दुसरं नाव आहे सुजात प्रकाश आंबेडकर. आत्ताची संघटना नव्या नेतृत्वांसाठी या युत्यांचा भविष्यातला संधी वापर कसा दिसतोय? मोकाशी सर. बघायला गेलं तर शिवशक्ती आणि भीमशक्ती ही एकत्र येण्याचा प्रयोग हा अनेक वर्ष चालू आहे. अनेक वर्ष अनेक पद्धतीने करण्यात आला, अनेक दशक करण्यात आला. अर्थात नवीन पिढी म्हणजे आदित्य ठाकरे असेल किंवा प्रकाश आंबेडकरांचे असतील, हे दोघेही राजकारणाकडे किती गंभीरतेने बघतात. आता आदित्य ठाकरे गंभीरपणे बघतात हे आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये जाणवलं. पण पुढची पिढी आंबेडकरांची ही कितपत राजकारणाकडे गंभीरपणे बघतेय, कितपत संघटन शक्ती आपली जमवते, ह्याच्यावरती संपूर्ण पुढच्या राजकारणाची गणितं मांडली जाऊ शकतात. एक लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या काही दशकांमध्ये ज्या दोन्ही म्हणजे शिवशक्ती असेल किंवा भीमशक्ती असेल, ह्या दोन्ही स्वतंत्रपणे एकमेकांशी भले समोरासमोर आल्या नसतील, पण एकत्रित येण्याचे प्रयोग त्यांचे वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये किंवा महापालिकांमध्ये झालेले आहेत, होत आहेत. आणि मला असं वाटतं की पुढच्या पिढीने ही काळाची पावलं ओळखलेली आहेत, त्यामुळे ते निश्चितच एकत्र येण्यासाठी गंभीरपणे विचार करतील आणि आपली संघटन शक्ती एकत्रित येण्याची वाढवू शकतील असं वाटतं. नक्कीच. एकच या निमित्तानं महत्त्वाचा आणखीन प्रश्न, एकीकडे उत्तर प्रदेशाच्या राजकारणाचा प्रभाव असणारा झंझावाती हिंदुत्व आणि या हिंदुत्वाला शिवसेनेचं असलेलं हिंदुत्व जुनं आजचं आणि याला सर्वसमावेशक असणाऱ्या मुंबईच्या कष्टकरी जीवनाच्या छोट्या छोट्या घटकांचं मिळणारं अशा पद्धतीनं पाठबळ हे शिवसेनेला फार मोठी ताकद देऊ शकणारं ठरेल का? मोकाशी सर. आत्ताची गेल्या काही महिन्यांमधली जी राजकारणातली उलथापालथ बघितली तर शिवसेनेला आज बाहेरच्या म्हणजे दुसऱ्या पक्षांच्या संघटनांची किंवा दुसऱ्या पक्षांची ही ताकद वाढवण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. मगाशी एक चर्चेत असं हे होतं की मतदान केवळ रिपब्लिकन पक्षाचे किंवा दलित वर्ग हा फक्त रिपब्लिकन पक्षालाच मतदान करतो अशातला भाग नाही. अनेक जण शिवसेनेच्या पण फेवर मध्ये करतात. शिवसेनेतले अनेक जण उमेदवार कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि हे सगळं जर का मताचं गणित बघितलं, राजकारणाची समीकरणं बघितली, तर मला असं वाटतं की म्हणजे हा आत्ताचा जो प्रयोग आहे हा शिवसेनेला मुंबईत त्यांची ताकद वाढवण्यासाठी निश्चितच मदतनीस होईल. अगदी. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. मी 1 मिनिटासाठी आंबेकर सरांकडे जातो. आंबेकर सर, अगदी महत्त्वाचा प्रश्न, आजच्या पत्रकार परिषदेनंतर पुढे काय? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षासाठी एक नवीन आव्हान निर्माण होईल आणि खास करून आपण जर मुंबईच्या निवडणुका आणि बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये शिवसेनेला एक नवा भिडू मिळून जाईल. आज शिवसेना थोडीशी एकाकी आहे कारण शिवसेनेच्या एकूण संघटनात्मक आणि जो आपण लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणतो याच्यामध्ये उभी फूट आहे. आणि मला माहित नाही याच्या पुढच्या काळामध्ये निवडणूक आयोग काय निर्णय देईल, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडनं काय निर्णय येईल. शिवसेनेसाठी हा तसा अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि अनेकदा काय होतं की अस्मितांच्या लढाया जे पक्ष लढत असतात त्यांचे जे मुद्दे असतात त्या मुद्द्यांमध्येच फाटाफूट जर केली तर त्या अस्मिताही खूप विखुरल्या जातात. मराठीचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, आज शिवसेनेकडे मुद्दा नाहीये. शिवसेनेच्या मराठीच्या मुद्द्यामध्ये एक वाटेकरू मनसे आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यामध्ये आपण म्हणूयात की जर शिवसेना टपरी असेल तर शॉपिंग मॉल भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यामुळे शिवसेनेला आता नेमका मुद्दा काय आहे, मुद्द्यांचा शोध आहे. पार्टनर्स शिवसेनेला खूप मिळू शकतील. शिवसेनेसाठी मला असं वाटतं की रिडिफायनिंग स्वतःला करण्याची ही प्रोसेस आहे, वेळ आहे. नवीन नवीन भिडू येतील. मात्र सीट शेअरिंग आणि त्यांची मतांची विभागणी जर शिवसेनेचे वोट जाणार असतील की नाही याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे वोट शेअरिंग आणि सीट शेअरिंग या सगळ्या गोष्टींवर मला असं वाटतं की पुढची वाटचाल राहील. शिवसेनेसाठी टफ
काळ जरूर आहे हा. नक्कीच. अगदी शेवटच्या प्रश्नासाठी मधु कांबळे सरांकडे जातो. कांबळे सर, उद्धव ठाकरेंनी मातोश्री बाहेर शक्यतो ते पडत नाहीत, पण मातोश्री बाहेर ते ज्या वेळेला पडले त्यावेळी त्या वास्तूचं नाव होतं सिल्वर ओक. आज उद्धव ठाकरे पुन्हा बाहेर पडत आहेत आणि ते आता आंबेडकर भवनला जात आहेत. उद्धव ठाकरेंचं आंबेडकर भवनला जाणं आणि सिल्वर ओकला जाणं याच्यातला आजचा महत्त्वाचा फरक काय दिसतोय आणि पत्रकार परिषदेनंतर त्याचे काय परिणाम तुम्हाला दिसतील आज घडीला? उद्धव ठाकरे यांचं सिल्वर ओकला जाणं आणि आंबेडकर भवनला जाणं खरं म्हणजे कांबळे सर यांचा आवाज गेलेला आहे. मी हाच येतोय आवाज. बोला सर पुन्हा एकदा. कांबळे सर. हा म्हणजे प्रकाश आंबेडकरांची ताकद कुणी ओळखली? खरं म्हणजे यापूर्वी प्रकाश आंबेडकरांची ताकद ओळखणारे महाराष्ट्रातले शरद पवार हे एक नेते आहेत. 1998ला ते राजगृहावर जाऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांनी युतीची चर्चा केली होती. त्यावेळेला काँग्रेस रिपब्लिकन युती झाली आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा इतिहास घडला होता की जवळजवळ 39 खासदार काँग्रेस आणि प्रमाणे ही ताकद आता उद्धव ठाकरेंनी ओळखलेली आहे प्रकाश आंबेडकरांची. त्यामुळे ते आज आंबेडकर भवनला जात आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युतीची घोषणा करतायत. मला असं वाटतं की ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली अत्यंत महत्वाची घडामोड आहे. नक्कीच मला हेच संदर्भ हवे होते आणि महाराष्ट्राचं राजकारण हे जसं लोकसंख्येवर ठरतं त्याच्यापेक्षा जास्त संदर्भावर आणि इतिहासावर अजूनही आपला रेटा पुढे नेतं ही यातली प्रमाण गोष्ट आहे. अर्थात आजच्या पत्रकार परिषदेनंतर काय होतं, घोषणा होते का, याकडे आपलं लक्ष असणार आहे. पण आपल्यासोबत प्रसाद मोकाशी सर, रवींद्र आंबेकर सर आणि मधु कांबळे सर हे उपस्थित होते आणि अत्यंत मोलाचे संदर्भ त्यांनी या सगळ्या आजच्या घडामोडीवर उपस्थित केलेत. त्याबद्दल या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या विशेष कार्यक्रमात इथं थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही.